ब्रेकनंतर लाडक्या बहिणींसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी आहे। आता लाडक्या बहिणींच्या ई-केवायसीला मुदतवाढ देण्यात आली आहे। 31 डिसेंबरपर्यंत ई-केवायसीला मुदतवाढ देण्यात आली आहे। अजूनही राज्यातील सुमारे 1,10,00,000 महिलांची ई-केवायसी बाकी आहे। सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू असताना त्यांची नाराजी सरकारला परवडणारी नाही, अशा ई-केवायसीला मुदतवाढ देण्यात आलेली आहे। मंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, दोन्ही उपमुख्यमंत्री शिंदे साहेब आणि आदरणीय दादांच्याकडे सुद्धा त्या संदर्भातली चर्चा करण्यात आली आणि 31 डिसेंबर पर्यंत आपण ई-केवायसी करण्याची मुदत ही वाढवत आहोत। म्हणजे जेणेकरून ज्या काही जिथं अतिवृष्टी झाली, पूर परिस्थिती झाली, तिथल्यांनाही महिलांना ई-केवायसी साठी त्या ठिकाणी अधिकची मुदतीतून त्यांना ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण करता येईल। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।